एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची एक महत्त्वाची बैठक पार पडतीये। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या बैठकीच्या माध्यमातून आता अर्थातच पुढची दिशा ही ठरवली जाईल। महापालिका निवडणुका आणि या निवडणुकांमधनं पुन्हा एकदा आपलं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न हा उद्धव ठाकरेंकडून असेल। अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, मधल्या काळात बरीच पडझड झालेली आहे, अनेकांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे आणि अशात मोठं आव्हान असणार आहे। काय अधिक माहिती या बैठकीसंदर्भात? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या त्या तोंडावरती आलेल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्षामध्ये सध्या बैठक सत्र सुरू असलेलं पाहायला मिळतंय। सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आणि याच अनुषंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती त्यांच्या पक्षातील जे माजी नगरसेवक आहेत त्यांची एक महत्वाची बैठक बोलवलेली आहे। आपल्याला माहिती आहे की ठाकरे गटाला खास करून मुंबईमध्ये गळती लागलेली आहे। अनेक ठाकरे गटाचे माजी नगरसेवक जे आहेत ते भाजप आणि शिंदेमध्ये जातात आहे। त्यांना आणि जे उर्वरित माजी नगरसेवक आहेत त्यांना रोखणं हे उद्धव ठाकरे यांच्या समोर एक महत्वाचं आव्हान असणार आहे। त्यासोबत आगामी ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगी देखील माजी नगरसेवकांसोबत रणनीती आखण्यासाठी, नियोजन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी महत्वाच्या बैठकीचं आयोजन जे आहे ते मातोश्रीवर थोड्या वेळात करण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगी जे माजी नगरसेवक आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत ते आता मातोश्रीवर पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सर्व महत्त्वाचे नेते पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता महत्त्वाचं आव्हान ते म्हणजे अर्थातच महापालिका निवडणुकांमध्ये आपलं बहुमत जे आहे ते कायम राखणं आणि त्यासाठी ठाकरे गटाकडनं जोरदार तयारी होतीये।